यशवाडी देवस्थान या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत आणि ज्या म्हणजे सभामंडपामध्ये अपघात झाला त्याच सभामंडपामध्ये आत्ता मी उभा आहे आणि अनेक लोकांच्या मनातली प्रश्न आहेत जे की सध्या अपघात झालेला याच्या मागची कारणं काय आहेत, त्याचबरोबर अपघात कशामुळे घडलेला आहे, त्याचबरोबर अपघातमुखी म्हणजे या अपघातात वारलेल्या भाविकांची संख्या किती आहे आणि हॉस्पिटलमध्ये किती भाविक सध्या आहेत, अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आज यशवाडी देवस्थान या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। इथली जी काही सत्यता आहे आज तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे। कारण इथे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। कारण हे जर कॉन्ट्रॅक्टर इथं जर दोषी असतील तर नक्की त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल किंवा ट्रस्टींच्या माध्यमातून काही चुका झाल्या असतील त्यावेळेस त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल। कारण चोख या ठिकाणी प्रशासन काम करताना सुद्धा पाहायला मिळतं आहे। एकीकडे जर बघितलं तर अनेकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, हा सभामंडप उभा असताना त्यामध्ये असलेल्या ज्या काही या लाकडी डिळी समजा तुम्हाला दिसत आहेत, ह्या लाकडाच्या सध्या जर बघितलं तर हे लाकडांचे असे बांबू जे काही उभे केलेले होते आणि असं सांगितलं जातं की हे कुईजट आहेत। तसं बघितलं तर हा छोटा भाग जरी मी तोडायला गेलो तर हा तुटणारा नाही आहे आणि हे कशासाठी लावलं गेलेलं होतं, आता हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे। कारण जो सभामंडप उभा होता तो सभामंडपाचं लाकडी ते बांबू लावले गेल्याचं कारण एवढं होतं की वरचं जे दगडाचं काम होतं आणि दगडं क्रेनच्या साहाय्याने वरती ठेवली जात होती आणि त्या कामगारांना उभं राहण्यासाठी हे बांबू किंवा हे लाकडं उभी केलेली होती, ही सेंटरिंग नव्हती। मुळात हा प्रश्न सर्वत्र व्हायरल होतो आहे की ही सेंटरिंग होती आणि सेंटरिंग कमकुवत झाली म्हणून पूर्ण काही ढासळलं, त्याचा काही सेंटरिंगचा संबंध नव्हता। सेंटरिंग जर बघितलं तर तुम्हाला मी दाखवतो, या ठिकाणी सेंटरिंगसुद्धा पाठीमागे एक सभामंडपाचं काम चालू आहे, तिथे सेंटरिंग लावलेली आहे आणि त्या सेंटरिंगला लोखंडी जॅक लावले गेलेले आहेत आणि मंदिराचं एवढं मोठं जर काम आहे आणि इथे जर सेंटरिंग करायची असती तर इथे सुद्धा लोखंडी जॅक लावले गेले असते, पण तसं काही नसताना कारण लाकडाची माणसं काम करणारी त्यांना उभं राहण्यासाठी ते सभामंडपाचं वरती काम केलं गेलं होतं। दुसरी एक महत्त्वाची तुमच्या मनात असलेली शंका आहे, माध्यमांच्या माध्यमातून सांगितलं जातं की 7 भाविक मृत्युमुखी पडलेले आहेत, काही टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जातं 6 भाविक मृत्युमुखी पडलेले आहेत, पण खरा आकडा आत्तापर्यंतचा समोर येतो आहे की 5 भाविक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठे दगड पडलेले असताना सुद्धा भाविक वाचले कसे, तर ह्या लाकडाच्या डिळा मोडल्या गेल्या आणि अगोदर त्या डिळा त्या भाविकांच्या अंगावरती पडल्या, त्याच्यानंतर दगड पडले, त्या सपोर्टमुळं अनेक भाविक वाचले गेले। हे जर लाकडं नसते तर कदाचित एकही भाविक वाचला नसता, अशी ही गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरी एक गोष्ट आहे की अनेक जण म्हणतात की इथल्या कमिटीनं इथं दर्शनाचे बंदी करणं गरजेचं होतं। नक्कीच ते प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे, पण हे मंदिर बांधकाम करणारे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इथल्या ज्या लोक काम करत आहेत त्यांनी सांगितलं नाही की दर्शन बंद करावं। कारण त्यांनी सांगितलं की आम्ही इतरही मंदिर बांधलेले आहेत, शेगावचं मंदिर आहे, इतर दुसरीकडेही कामं चालू आहेत आणि मंदिर बांधत असताना दर्शनाची सुद्धा खुली रांग आम्ही ठेवली होती आणि त्याच पद्धतीने इथल्या ट्रस्टींना सुद्धा वाटलं की मंदिराची रांग ते म्हणतायत तर खुली ठेवली गेली आणि मंदिराचं बांधकाम जे आहे हे पूर्वी झालेलं बांधकाम आहे आणि त्याच्यानंतर पुढं वाढवलं गेलं, ते सभामंडपाचं बांधकाम वाढवलं गेलं आणि सभामंडपाच्या बांधकामाला 2022 पासून सुरुवात झाली आणि सभामंडपाचं जवळपास हे पुढचं जे पडलेला भाग आहे ते बांधकाम जवळपास 90% पूर्ण झालं होतं। फक्त एक वरती घुमट बसवायचा होता, एक दगड फक्त त्या राऊंडमध्ये एक टाकायचा होता आणि त्याच्यानंतर पूर्ण काम मंदिराचं होणार होतं, पण फक्त 10% काम शिल्लक राहिलं होतं आणि त्यानंतर ते ही दुर्घटना घडलेली पाहायला मिळते। पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, कारण इथं येणारा शनिवारी जर बघितलं तर भाविकांची संख्या साधारण जरी धरली तर 25,000 भाविक दर्शन घेऊन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, परभणीच नाही तर जालना आहे, बीड आहे, हिंगोली आहे, इकडे संभाजीनगरपासून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि इथं येणाऱ्या भाविकांच्या मनामध्ये कधीही शंका आली नाही किंवा इथल्या ट्रस्टींच्या मनामध्ये सुद्धा शंका आलेली पाहायला मिळाली नाही की हे पडेल म्हणून, किंवा कारण तेवढी मजबूती आणि तेवढं कामाचं मजबूत असल्यामुळे आणि हे हजारो वर्ष टिकणारं जे बांधकाम आहे, राजस्थानी दगडांमध्ये केलेलं मंदिराचं बांधकाम आहे। कारण हे बांधकाम हजारो वर्ष टिकत असतं, कारण ऐतिहासिक जरी आपण बांधकामं बघितली तर ती गेल्या अनेक वर्षांपासून उभी असलेली बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच परिस्थिती इथलीही म्हणजे त्याच पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू होतं। पण दुर्दैवी घटना घडली आणि घटना घडल्यानंतर नक्कीच शंका कुशंका आणि प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळं, कारण एखादी घटना घडायच्या अगोदर आपल्याला काहीच माहीत नसतं, पण घटना घडली
की लगेच तिथं दोषी कोण आहेत हे सगळ्या गोष्टी समोर येत असतात आणि नक्कीच दोषींवरती कारवाई व्हावी. कुठल्याही दोषींना आम्ही पाठीशी घालत नाही, कारण कोल्हा गावकऱ्यांची सुद्धा मागणी आहे जे कोणी दोषी आढळतील त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे. आणि आता हे पूर्ण मंदिर स्कॅनिंग केलं जाणार आहे आणि हे मंदिराचं बांधकामसुद्धा व्यवस्थित झालं आहे की नाही हे सुद्धा प्रशासनाच्या वतीनं पाहिलं जाणार आहे. आणि अशाच प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोडी पाहण्यासाठी आपण आपल्या नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला येशवाडी देवस्थानाबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आपला मित्र उदय भिसे. धन्यवाद.